नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट, खूप खमंग, वर कुरकुरीत आत लुसलुशीत असे बीटरूट कटलेटची रेसिपी। खूप मस्त हे बीटाचे कटलेट होतात। तुम्ही मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी, नाश्त्यासाठी हे बनवू शकतात। चला तर बघूयात आता याची कृती। बटाटा बीटरूट कटलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मध्यम आकाराचे बीटरूट आणि 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहे। बटाटे आणि बीटरूट पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि या बीटरूटचा हा वरचा आणि खालचा भाग असा थोडा कापून घेतला आहे। आता आपण हे शिजवून घेऊया। इथे कुकर मध्ये आता आपण हे बटाटे आणि बीटरूट ठेवूया। झाकण बंद करू आणि मध्यम ते मोठ्या आचेवर 3 शिट्या करायच्या आहे आणि त्यानंतर 5 मिनिटांसाठी बीटरूट आणि बटाटे आपल्याला छान उकडून घ्यायचे आहे। बटाटे आणि बीटरूट मऊ शिजायला हवा। हे बघा, बीट आणि बटाटे छान उकडून झाले आहे, मऊ झाले। आता आपण ह्याची साल काढून घेऊया। हे बघा, या पद्धतीने बीट आणि बटाट्यांची मी आता साल काढून घेते। इथे किसणीवर आता आपण हे उकडलेलं बीट आणि बटाटा किसून घेऊया। उकडलेलं बीट आणि बटाटा किसून झाला। आता यामध्ये अर्धा टीस्पून जिरे पूड घालूया। भाजलेल्या जिरेची ही पूड आहे। 1 टीस्पून भरून किसलेलं आलं घालणार आहे। आल्याची चव यामध्ये खूप मस्त येते। 2 टीस्पून चाट मसाला घालूया। हिरवी मिरची अशी बारीक चिरून घातली आहे। छोट्या आकाराच्या 2 हिरव्या मिरच्या घ्या किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरव्या मिरचीचे तुकडे घेऊ शकतात। चवीनुसार थोडं लाल तिखट देखील घालूया। चवीनुसार मीठ घालूया। कोथिंबीर, 1 मध्यम आकाराचा कांदा घालणार आहे। 8 ते 10 पुदिन्याची पानं बारीक चिरून घालायची आहे। आलं, चाट मसाला आणि पुदिना, जिरा पावडर ह्याचा एक मस्त फ्लेवर ह्या कटलेटला येतो। आता कटलेट आपल्याला बाइंड होण्यासाठी सर्वजण यामध्ये ब्रेड क्रम वापरतात। ब्रेड क्रम न वापरता आपण घरगुती एक साहित्य हे बाइंड होण्यासाठी वापरूया। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पोहे घालूया। जे कांदा पोह्यांसाठी आपण पोहे वापरतो तेच पोहे इथे वापरायचे आहे। हे पोहे आपण बारीक करून घेऊ। छान रवाळ असे बारीक करायचे आहे। हे बघा, हे पोहे असे रवाळ चरचरीत मी वाटून घेतले आहे। असेच आपल्याला हे हवे। आता यामध्ये चवीनुसार लिंबाचा रस घालूया। सर्व साहित्य नीट मिक्स करून घेऊ। बीट हे शिजवल्यामुळे अजून जरा ओलसर झालेलं असतं आणि त्यामुळे ह्याला जरा बाइंडिंगची आवश्यकता असते। बघा, हे मिश्रण असं ओलसर झालं आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पोह्यांची पावडर घालूया। पोह्यांच्या पावडरचं नेमकं प्रमाण सांगता येणार नाही। हे मिश्रण किती ओलसर आहे त्यानुसार हे पिठाचं प्रमाण कमी अधिक होतं। अगदी खूप कोरडं देखील हे करायचं नाही। सहज कटलेट बाइंड करता येतील असं ठेवा। पोह्यांची आपण कोरडी पावडर यामध्ये घातली आहे, त्यामुळे जराच वेळानंतर हे पोहे यातील मॉइश्चर छान शोषून घेतात आणि हे कोरडं असं होतं। हे बघा, थालीपीठाप्रमाणे ह्याचा छान गोळा झाला आहे। आता हे आपण जरा 2-3 मिनिट बाजूला ठेवून देऊ, म्हणजे पोहे यातील मॉइश्चर ऍब्झॉर्ब करतील आणि यामध्ये छान मुरतील। उरलेली जी पोह्यांची पावडर आहे ती एका प्लेटमध्ये घेऊ। यामध्ये चिमूटभर मीठ घालूया। अगदी चिमूटभर लाल तिखट घालू। कटलेट वरच्या बाजूने छान कुरकुरीत होण्यासाठी आपण ही पोह्यांची पावडर त्याला कोट करून घेणार आहोत। तुम्ही बरेच वेळा बघितलं असेल की बारीक रवा देखील कोट करतात,
पण कधी कधी बारीक रवा खूप कचकच असा लागतो. ही अशी पोह्यांची पावडर जर तुम्ही कोट केली तर ते छान कुरकुरीत होतात. आता आपण कटलेट बनवून घेऊया. त्यासाठी हाताला थोडं तेल लावून घेऊ आणि या मिश्रणाचा थोडा थोडा गोळा घेऊया. तुम्हाला कटलेट किती मोठ्या आकाराचे हवे त्यानुसार यातील गोळा घ्या. हातावर असा दाबून घेऊ. लहान मोठे मध्यम आकाराचे कटलेट तुम्ही इथे बनवू शकतात. तुमच्याकडे जर कटलेटचा मोल्ड असेल तर त्याने देखील विविध आकाराचे कटलेट बनवता येतात. आता ह्या पोह्यांच्या पावडरमध्ये आपण हे छान असं घोळवून घेऊया. बघा, या पद्धतीने असे सर्व कटलेट मी आता करून घेते. इथे मी कटलेट तयार करून घेतले आहे. दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम ते मोठ्या आकाराचे साधारण 17 ते 18 कटलेट तयार झाले आहे. कटलेट भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यावर थोडं तेल घातलं आहे. तव्यावरच भाजून मी हे कटलेट आज बनवणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तळून देखील घेऊ शकतात, पण तळण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही. असेच हे कटलेट खूप मस्त होतात. हे असे कटलेट मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी देखील खूप उपयुक्त असतात. रात्री असे कटलेट तयार करून फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि सकाळी तव्यावर भाजून द्या. दोन्ही बाजूनी पलटून पलटून मध्यम ते मंद आचेवर आता हे कटलेट आपण छान भाजून घेऊ. आपण ह्याची बाजू पलटवून घेऊ. बघा किती छान रंग आला आहे. कटलेट जसजसे भाजले जातात तसतसे ते हलके व्हायला सुरुवात होते. पुन्हा आता दोन्ही बाजूनी छान हे भाजून घेते. हे बघा, कटलेट दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून झाले. आता आपण हे काढून घेऊया. गरमागरम खूप चविष्ट आणि पौष्टिक असे बीटरूट कटलेट तयार आहे. हे बघा किती छान कुरकुरीत हे झाले. वर कुरकुरीत आणि आत अगदी मऊ लुसलुशीत असे हे कटलेट आहे. बघा खूप गरम आहे. तुम्ही हे चटणी बरोबर, सॉस बरोबर खा. हिरवी दह्यातील चटणी किंवा सॉस बरोबर खायला हे बीटरूट कटलेट मस्त लागतात. या प्रकारे कटलेट तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.